दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो. असाच एक प्रश्न भारतीय राज्यघटना मूलभूत कर्तव्ये त्यावर आधारित आहे. महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. चला तर प्रश्नाचा अनालिसिस करू. प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे कलम 51(1) भाग 4A, दुसरा ऑप्शन आहे कलम 55(a) भाग 3A, तिसरा ऑप्शन आहे कलम 41A भाग 4C, चौथा ऑप्शन आहे कलम 46A भाग 3B. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 51(1) भाग 4A मध्ये. चला तर मग आता डिटेल इन्फॉर्मेशन पाहू. यासाठी घटनात्मक तरतूद आहे आर्टिकल 51A मध्ये, घटनेचा भाग 4A मध्ये, आणि एकूण मूलभूत कर्तव्ये किती आहेत? 11 आहेत. कधी समावेश झाला या मूलभूत कर्तव्यांचा? 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 अंतर्गत स्वर्णसिंग समितीच्या नुसार एकूण सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये घटनेमध्ये ऍड करण्यात आली. सुरुवातीला घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य होते का? मग नाही. कधी ऍड करण्यात आले? 1976 मध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. आता प्रश्न पडला की भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत, तर 11वं मूलभूत कर्तव्य कधी ऍड करण्यात आले तर आपण बघतो 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002 त्या अंतर्गत पालकांनी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण देणे अनिवार्य करण्यात आलं. आणखी ऍडिशनल गोष्टी अशा की प्रेरणा आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत? सोव्हिएत रशिया, त्याच्याकडून आपण प्रेरणा घेतलेली आहे. तर तुमच्यासाठी महत्वाचे 2 प्रश्न की मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क यामध्ये काय फरक आहे? मूलभूत हक्क आहेत कोणत्या कलमाअंतर्गत कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे भारतीय राज्यघटनेच्या, आणि मूलभूत कर्तव्याचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येते काय, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर यावर डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. डेली आपण एमपीएससी PYQ घेणार आहोत. ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन एमपीएससीचे आपण कव्हर करणार आहोत. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसह प्रश्नांची उत्तरे मात्र नक्की द्या. धन्यवाद.